आपण मुगाचे बेनिफिट्स आपण पाहिले आहेत, त्याचे काय काय फायदे आहेत ते पाहिले आहेत. पण मूग हे नेहमी कच्च्या फॉर्ममध्येच खाल्ले पाहिजे का, ते आज आपण जाणून घेऊया. काही जण म्हणतात की मला मूग आवडत नाही, मला त्याचा त्रास होतो, मला दुसरं काहीतरी सांगा, मी ते खाणार नाही. असं ॲडवाईज केल्यानंतर आपण एक 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 कारणं सांगत असतो. पण लक्षात घ्या, जेव्हा बॉडीला त्या गोष्टीची गरज असते तेव्हा ती गोष्ट आपण तिला दिली पाहिजे. काहीतरी कारणासाठी आपण ठरवतो की आपल्याला वेट लॉस करायचं आहे, काहीतरी कारणासाठी आपण ठरवतो की मला माझं हॉर्मोन बॅलन्स करायचं आहे, PCOD, PCOS, थायरॉईड, डायबिटीज मला रिव्हर्स करायचं आहे. ते एम लक्षात ठेवून फॉलो करायला काहीच हरकत नाही. एक्झाम्पल द्यायचं झालं तर असं लक्षात घेऊ शकतो की आपण जेव्हा एखादी नोकरी करतो तेव्हा कदाचित आपल्याला ते काम आवडत नसतं, तरी पण आपण ते करतो. कधी कधी रिलेशनशिप्समध्ये, मैत्रिणींमध्ये, मित्रांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये आपल्याला काही जणांचा स्वभाव पटत नाही, तरी देखील आपण त्यांना ॲडजस्ट करतोच ना. त्याचप्रमाणे बॉडीला देखील त्याची गरज आहे, पण म्हणून मग ते बॉडीला दिलं पाहिजे. आवडत नाही म्हणून ते मी खाणार नाही. इथे थोडंसं कुठेतरी आपण आपली जी विचारसरणी आहे ती थोडीशी जर सुधारली तर त्याचे 100% बेनिफिट आपल्या शरीराला नक्की मिळू शकतात. कच्च्या फॉर्ममध्येच का खायचे, का तर त्याच्यामध्ये न्यूट्रिशन जास्त असतात. तुम्ही जेव्हा शिजवतो, आपण जेव्हा मूग शिजवतो तेव्हा त्यातले 30% न्यूट्रिएंट्स, 40% न्यूट्रिएंट्स हे व्हॅनिश होतात. शाळेत पण आपण शिकलेलो आहे, भाज्या जास्त शिजवल्या तर त्यातलं पोषण मूल्य कमी होऊन जातं. आणि जेव्हा कच्चे मूग आपण खातो तेव्हा त्याच्यामध्ये एक म्हणतो लाईफ देण्याची एक क्षमता असते, म्हणजे ते लाईव्ह असतात. जेव्हा आपण ते शिजवतो तेव्हा त्यांची लाईफ देण्याची क्षमता थोडीशी कमी होऊन जाते, थोड्याफार प्रमाणात पोषण मूल्य देखील कमी होऊन जातात. आणि जेव्हा आपल्याला काहीतरी हिलिंग करायचे असतात, काहीतरी डिसीजेस रिव्हर्स करायचे असतात, तेव्हा कच्चे मूग हे नक्की फायद्याचे असतात, जेणेकरून ते हिलिंग आणि रिपेअरिंगला देखील मदत करतात. न्यूट्रिशियस तर ते आहेतच आणि लाईव्ह तर ते आहेतच. जेव्हा आपण शिजवतो तेव्हा आपण जर जमिनीमध्ये शिजलेले मूग रोवले आणि कच्चे मूग रोवले तर झाड कशाचं येईल? कच्च्या मुगाचंच झाड येईल ना. इतकं सोपं समजून घ्यायला नक्की हरकत नाही. आणि खाण्याबाबतीत आपल्या शरीराला जर आपण प्राधान्य दिलं तर आपण ते नक्की खाऊ शकतो, इतकंच मला वाटतं. कच्चे मूग का खायचे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट लिहून नक्की कळवा. आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती कळेल. कच्चे वर्सेस शिजलेले मूग, कच्चेच का खायचे हे देखील त्यांना कळेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. थँक्यू. बाय बाय.